Cancer Healer Center, a new beginning. प्रत्यार्पण करून दिल्लीत आणलं. कसाब नंतरचा दुसरा जिवंत दहशतवादी हाती. थोड्याच वेळात पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टात हजर करणार. वकील पियुष सचदेवा राणाची बाजू मांडणार. तहव्वूर राणाशी आमचा संबंध नाही. 20 वर्षांपासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही. राणा आता कनेडियन नागरिक. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे हात वर केले. भाजप राणा फेस्टिवल साजरा करताय. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा. तर राजकारण न करता तहव्वूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवार यांची मागणी. निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून वाल्मिक कराडची अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. आईवर दबाव टाकल्यानंच तिनं आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत भैसास आणि डीन धनंजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी अहवालातून माहिती उघड. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले. जामिनानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोठडीतच. कागदोपत्री प्रक्रिया आणि शासकीय सुट्टीमुळे उद्या दुपारनंतर सुटका होण्याची शक्यता. छत्रपती शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरवर आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले. सरकारनं पैसे दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार. सूत्रांची माहिती. 8 ते 10 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल. गुणरत्न सदावर्ते यांची माहिती. एसटी विलिनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य. सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू. रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं भाविकांमध्ये ढकलाढकली. मंदिर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पोलिसांची दमछाक. मुंबई गोवा महामार्गावर 12 एप्रिलला जड वाहतुकीला बंदी. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतकी वर्ष फसलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्तानं पवार कुटुंबीय एकत्र. शरद पवारांसह सुप्रिया सुळे समारंभाला उपस्थित. पुण्याच्या घोटावडे गावातील फार्म हाऊसवर सोहळा. नांदेडमध्ये तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस. तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही अवकाळी पावसानं शेती पिकाच्या नुकसानीची शक्यता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा चेन्नईची पुरा. Cancer Healer Center, a new beginning.